सम्यक न्यूज सम्यक न्यूज अभिमान IIB फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार खासदार वसंतराव चव्हाण यांनी बहुमताने विजय झाल्याने बिलोलीत माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांच्या नेतृत्वाखाली विजयाची मिरवणूक काढण्यात आली. बिलोलीत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या विजयाची मिरवणूक ही नवीन बसस्थानकासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जुन्या बसस्थानकापर्यंत 2 तासांच्या गजरात काढण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जल्लोष मिरवणुकीत मिठाईचेही वाटप करण्यात आले. मिरवणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, वसंतराव चव्हाण तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी चांदू कुडके, शेख सुलेमान, माजी नगरसेवक प्रकाश पोवाडे, अमजद चाऊस, जावेद कुरेशी, सायद बेग इनामदार, गंगाधर सोनकांबळे, वलियुद्दीन फारुकी, सादिक पटेल, साजिद कुरेशी, विपुल पटणे, शिवाजी गायकवाड, संदीप गठारे, शेख पाशा, प्रवीण सोनकांबळे, सदानंद कुडकेसह काँग्रेस व महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्यात मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग होता. नांदेड जिल्ह्याची काँग्रेसची सीट हे बहुमताने या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्याबद्दल बिलोली शहर व बिलोली तालुका तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं एक काँग्रेसच्या पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने मी अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. तसेच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी हे नंबर 1 वर आहे. तसेच या देशामध्ये देखील राहुल गांधी व त्यांच्यासोबत असलेले इंडियामधील सर्व आघाडीचे संपूर्ण प्रमुख कार्यकर्ते हे देखील अतिशय नेटाने या देशामध्ये काम करून आज ते देखील आज आपल्या देशामध्ये कदाचित सत्ता येण्याची भी शक्यता आहे इंडिया आघाडीची. आणि जे स्वतः 400 पार म्हणणारे आज बहुमताचा आकडा देखील या ठिकाणी या देशामध्ये पार करू शकले नाहीत. म्हणून ही निश्चितच ही परिवर्तनाची लाट आहे. आपल्या जिल्ह्याचं राजकारण पाहत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले आहे की या राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आपणा सर्वांना पोरकं करून गेले, तरी पण आपण नेता गेला म्हणून कार्यकर्ता गेला नाही. पक्षाचे आणि विचाराचे आपण आहोत. म्हणून आजच्या वेळेसही चव्हाण साहेबाला धोका झाला तो त्यांच्याच मोठ्या लोकांनी केला. आज वसंतराव चव्हाण साहेबाच्या रूपानं तुम्ही आम्ही काँग्रेसचे प्रेमी आहोत. वसंतराव चव्हाण साहेबाला सगळ्यांनी मिसळून तन मन धन
कुठलीही अपेक्षा न करता गोर गरीब श्रीमंत सर्व लोकांनी त्यांना पाठबळ देऊन आज बहुमताने या नांदेड जिल्ह्यामधून निवडून आलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.